शेवटी पोलिसांकडे प्रकरण गेलं असल्यामुळे पोलीस त्याच्यावर चौकशी करतील. होम डिपार्टमेंटपर्यंत, CM पर्यंत, DCM पर्यंत काय खरं आहे, काय खोटं, काय जाते. आणि त्याच्यानंतर खरोखरच स्वतःच त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्यापर्यंत जर हे प्रकरण आहे, मी त्याच्यामध्ये गुंतवलं असं जर सिद्ध झालं तर मी राजीनामा देतो. हे चूक काय आहे? पण याच्यापूर्वी सुद्धा जिरवाळांच्या संदर्भात अनेक तक्रारी होत्या. आता ते जे आहे हे जनरल आपलं चर्चा झाली काय, याच्यावर प्रत्येकावर आपण चर्चा करत असतो. पण असं नाही की अनेक लोक काम करत असतात ऑफिसमध्ये, मंत्रालयात, इकडे तिकडे. तर कुणी काय केलं त्याच्याशी काय संबंध आहे हा तर पोलिसांच्या मार्फत जो आहे हा उघड होईल ना. तर विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये अद्याप काही निश्चित ठरलेलं नाहीये. समोरून प्रस्ताव आला तर आम्ही ठरवू असं सुनील तटकरे म्हणतात. असं आहे ना की मला हे कळत नाही की रोज विलिनीकरण काय ही चर्चा आहे. विलिनीकरणाचं काय करायचं, आजही करता येईल, 1 महिन्याने करता येईल, 2 महिन्याने करता येईल. घाई करण्याचं काय कारण काय आहे? सुनेत्राताई तेथे आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही त्यांची निवड करणार आहोत. त्याच्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत किंवा त्यांना ज्यांना वाटतात त्या सगळ्या लोकांना कमिटीनं बसून बोलवतील, काय करावं, चर्चा होईल. शेवटी एवढे मोठे निर्णय जे आहे हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना. तर ते होईल, त्याच्याबद्दल एवढी घाई करायचं काही कारण नाही. परंतु आज ते ठरलंच होतं, ते झालंच पाहिजे ह्या म्हणण्यात काहीच आता अर्थ राहिला नाही. नवीन तिथे कॅप्टन आलेले आहेत काय, त्यांना बसू द्या, त्यांना काम करू द्या, त्यांना समजून घेऊ द्या, नंतर बघतील ते काय करायचं ते. आज आमच्यासमोर हा विषय खरोखरच नाही. अगदीच माझ्यासमोर जर तुम्ही सांगितलं हा विषय काय आहे तुमच्यासमोर, तर त्यांनी ते स्थिर स्थावरपणे व्यवस्थित बसणं आणि त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करून घेणं हा आमच्यासमोरचा असलेला प्राथमिक अजेंडा आहे. त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा निर्णय ठरला आहे का? 100%. आता ते ठरलाय का वगैरे ते काय विचारू, मी सांगितलं 100% संपला विषय. साहेब, आपल्या पक्षातलेच काही आमदार जे आहे ते त्यांचं मत व्यक्त करताय की विलीनीकरण झालं पाहिजे, अशी खूप आमदारांची इच्छा आहे. असं हे मोगमपणे काही बोलण्यात काही अर्थ नाही आहे. आणि आता आपण कॅप्टन नेमलेले आहेत ना, आपण ते विचार करतील ना.